from 50 students taking examination in subjects A, B and C, 37 passed A, 24 passed B, 43 passed C. At most 19 passed A and B. At most 29 passed A and C. At most 20 passed B and C. Calculate the largest possible number that could have passed all the 3 examinations. त्यामध्ये 3 एक्झाम आहेत, म्हणजे 3 सेट आहेत. 3 सेट आहेत म्हणजे आपल्याला 3 सेट असणारी व्हेन डायग्राम काढायला लागणार आहे. See here, these are the 3 set. Suppose A, B and C 3 set आहेत. 50 स्टुडंट्स आहेत टोटल जे या 3 एक्झाम देत आहेत. ए ही एग्जाम पास होणारे 37 स्टुडंट आहेत. बी ही एग्जाम पास होणारे 24 आहेत. सी ही एग्जाम पास होणारे 43 आहेत. इथपर्यंत प्रॉब्लेम नाही आपला क्वेश्चनचा. प्रॉब्लेम कुठं सुरू होतोय? ॲट मोस्ट 19, ॲट मोस्ट पास्ट ए अँड बी. ए आणि बी ह्या दोन्हीमध्ये कॉमन एलिमेंट जास्तीत जास्त किती पाहिजेत? 19 पाहिजेत. ॲट मोस्ट म्हटलंय. ॲट मोस्ट 29 पास्ट ए अँड सी. या दोन्हीमध्ये कॉमन 29 आहेत. ॲट मोस्ट 20 पास्ट बी अँड सी. जास्तीत जास्त एवढे लोक आहेत जे बी आणि सी मध्ये कॉमन आहेत.
कॅल्क्युलेट द लार्जेस्ट पॉसिबल नंबर दॅट कुड हॅव पास्ड ऑल 3 एक्झामिनेशन्स. मेन प्रॉब्लेम इथं काय आहे की आपण व्हेन डायग्रामचा वापर करत असताना तिन्ही मधले जे कॉमन आहेत ते आधी लिहित असतो, त्याच्यानंतर 2 मधले कॉमन लिहित असतो आणि त्यानंतर 1 मधले कॉमन सिंगलवाले. पण प्रॉब्लेम इथं हा आहे की तिन्हीत कॉमन किती आहेत तेच दिले नाही, तेच विचारलेत. आपण असं गृहीत धरू की जे स्टुडंट तीनही एक्झाममध्ये पास आहेत त्यांची संख्या समजा x आहे. आपल्याला x शोधायचं आहे, बरोबर. मग A आणि B दोन्ही एक्झाममध्ये पास किती स्टुडंट आहेत? 19 पेक्षा जास्त नाही आहेत, बरोबर. हे जर x असतील तर हे किती झाले बरं? A आणि B मध्ये कॉमन म्हणजे ही टोटल आहे 19 जास्तीत जास्त. ते ॲटमोस्ट म्हटलं म्हणजे आपण तेवढेच आहे, त्यापेक्षा जास्त नाही आहे, तसं काही करायचं. मग A आणि B मध्ये कॉमन, A आणि B या दोन्ही एक्झाम पास झालेले स्टुडंट किती आहेत? 19 आहेत. त्यापैकी x लिहिले आपण, म्हणजे इथे किती राहिले? 19 मायनस x, बरोबर. त्यानंतर B आणि C या दोन्हीमध्ये पास असणारे किती स्टुडंट आहेत? B आणि C 20. त्यातले x लिहिले आपण, इथे किती येणार? 20 मायनस x. A आणि C दोन्ही एक्झाममध्ये पास होणारे किती स्टुडंट आहेत? 29. त्यातले x लिहिले, शिल्लक किती राहिले? 29 मायनस x, बरोबर. आता सेपरेट सिंगलवाले. A ही एक्झाम पास होणारे किती स्टुडंट आहेत? 37. म्हणजे A मधले जे सगळे स्टुडंट आहेत त्याची टोटल किती व्हायला पाहिजे? 37. आपला आता हा भाग शोधायचा आहे, यात किती स्टुडंट असतील. या सगळ्यांची टोटल 37 यायला पाहिजे. मग इथं किती स्टुडंट येतील हे कसं काढणार? येस, प्रोसेस नेहमीचीच आहे, फक्त फरक आहे की हा नेहमी आकडा असतो, आता अक्षर आहे, बाकी काही फरक नाही. हा नेहमी नंबर दिला जातो आपल्याला आणि नंबर होऊन आपण बेरीज वजाबाकी करत असतो. त्याच्याऐवजी आता ते एक अक्षर दिले x, आपण त्याला गृहीत धरले. बाकी कन्सेप्टमध्ये कुठेच बदल नाही करायचा आहे, कन्सेप्ट सेम आहे. या सर्कलचे 4 भाग झालेत. हा समजा भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. या 4ही जणांची बेरीज 37 यायला पाहिजे. ओके, म्हणजेच 1 नंबरच्या भागामध्ये किती स्टुडंट आहेत हे कसं शोधणार?
समजा असं गृहीत धरा की या 2 नंबरच्या भागामध्ये 2 स्टुडंट आहेत, 3 नंबरच्या भागामध्ये 3 स्टुडंट आहेत आणि 4 नंबरच्या भागामध्ये 4 स्टुडंट आहेत आणि या सगळ्यांची टोटल 37 यायला पाहिजे. कसं काढणार बरं? 1 नंबरच्या भागातले विद्यार्थी कसे काढणार? नेहमी कसे फाइंड करतो आपण? ते एक्स वगैरे डोक्यात काढून टाका. आपला एक्स म्हणलं की थोडंसं अवघड वाटतं, काहीतरी वेगळं विचित्र डिफिकल्ट असणारी थिंग असं वाटतं. 2 नंबरच्या भागामध्ये 2 विद्यार्थी, 3 नंबरच्या भागामध्ये 3 विद्यार्थी, 4 नंबरच्या भागामध्ये 4 विद्यार्थी, तर 1 नंबरच्या भागामध्ये किती विद्यार्थी? त्यांचं ॲडिशन 37 यायला पाहिजे. 2, 3, 4 ची ॲडिशन आणि मायनस. कसं शोधणार आपण ते? 2, 3, 4 ची ॲडिशन करणार आणि त्याला 37 मधून मायनस केलं की उरलेले इथं. बरोबर आहे? हीच प्रोसेस वापरतो आपण नेहमी. 2, 3 आणि 4 याचं ॲडिशन 2 + 3 + 4 किती? 2 + 3 + 4 9. 9. आता ह्या ए या सर्कलची टोटल संख्या आहे 37. त्यातले हे 9 लिहिले आपण ऑलरेडी 3 भागांमध्ये. मग 37 - 9 किती? 28. 28. पण हे आपण ॲझ्युम केलं तुम्हाला कन्सेप्ट ॲक्च्युअल कळण्यासाठी. ओके. पण ॲक्च्युअली हे जे 4 भाग आहेत याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत? 19 - x प्लस x प्लस 29 - x. या तिघांची बेरीज केली आधी किती येते? -x प्लस x कॅन्सल. 19 + 29 किती? 48. 48 - x. आणि या तिघांचं ॲडिशन सबट्रॅक्ट करायचं आहे 37 मधून. म्हणजे 37 - 48 - x इक्वल टू 37 मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतो दोघांनाही, म्हणजे तो येईल -48 plus x. प्लस x. प्लस x आधी लिहू आपण. 37 - 48 किती? -11. म्हणजेच या भागात किती राहिले एलिमेंट? 11. 11 नाही, x - 11. असंच बी मध्ये किती राहतात आणि सी मध्ये किती राहतात ते शोधायचं आहे. बी मध्ये किती पास आहेत? 24. या तिघांचं ॲडिशन करायचं आणि ते 24 मधून मायनस करायचं. काय येतं या तिघांचं ॲडिशन? 39 - x. 19 - x प्लस x
प्लस 20 मायनस एक्स, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, 39 मायनस एक्स. आणि हे सबट्रॅक्ट कशामधून करायचेत? 43 मधून, कारण बी मध्ये पास किती आहेत? सॉरी 24 मधून. 24 पास इन बी. 24 मायनस 39 मायनस एक्स इक्वल टू 24 मायनस 39 प्लस एक्स. प्लस एक्स आधी लिहिला. 24 मायनस 39 किती? 15 मायनस 15 म्हणजे एक्स मायनस 15. ते झाले या भागातले एलिमेंट. आता असंच या भागातले काढा बरं, मग फाइंड करा तुम्ही. सेम या तिघांचं ॲडिशन करायचं, ते 43 मधून मायनस करायचं. किती येते सांगा मला आता. x minus 6 एक्स मायनस 6 X minus 6. इथे येईल एक्स मायनस 6. ओके, सगळे भाग झाले सुट्टे सुट्टे. आता एकूण स्टुडंट किती आहेत? 50. प्रत्येक स्टुडंट एकातरी एक्झाममध्ये पास असणार हे अझ्युम करावं लागेल, कारण त्याबद्दल काही दिलेलं नाही आहे. जर जास्तीत जास्त स्टुडंट पास व्हायचे असतील तर याचा अर्थ तिन्ही एक्झाममध्ये फेल कोणीच नाही. म्हणून ॲटमोस्ट हा शब्द आहे. का वापरला येतो त्याची कन्सेप्ट लक्षात घ्या, की ए आणि बी दोन एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्टुडंट पास व्हायला पाहिजेत. बी आणि सी मध्ये जास्तीत जास्त हे मॅक्झिमम जर पाहिजे असेल तर ही बाहेरची संख्या मिनिमम पाहिजे. म्हणजे असा एकही स्टुडंट नसायला पाहिजे की जो तिन्ही सब्जेक्टमध्ये फेल झाला आहे, बरोबर, तेव्हा ही संख्या मॅक्झिमम असेल. जसजशी ही बाहेरची संख्या वाढेल, फेल होणाऱ्यांची संख्या वाढली की पास होणाऱ्यांची संख्या कमी होणार. ऑब्वियस आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी हे ॲटमोस्ट आणि मॅक्झिमम दिलेलं आहे. म्हणजेच या सगळ्यांचं ॲडिशन किती यायला पाहिजे? 50. मग हे सगळे आकडे घ्यायचे आता आणि त्यांचं ॲडिशन लिहायचं आहे. ते यायला पाहिजे 50. हे सगळे आकडे म्हणजे काय काय आहेत बघा, एक एक. एक्स मायनस 15 प्लस, आधी आपण हे सिंगल सिंगलवाले घ्या वाटल्यास, एक्स मायनस 11 प्लस एक्स मायनस 6, नंतर प्लस 19 मायनस एक्स प्लस 20 मायनस एक्स प्लस 29 मायनस एक्स आणि शेवटी एक मधला प्लस एक्स. या सगळ्यांचं ॲडिशन यायला पाहिजे 50. आता यात प्लस एक्स मायनस एक्स प्लस एक्स मायनस एक्स प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल झाला. त्यानंतर आता आधी पॉझिटिव्ह आले, एक एक शिल्लक राहिलेला आहे, तो एक एक्स लिहू आपण. तर पॉझिटिव्ह आले कोणकोणते? 19, 20 आणि 29 या तिन्हीचं आधी ॲडिशन करा. किती येत आहे? 19, 20, 29.
68. 68 आणि -15 -11 -6 यांचं ॲडिशन -32. -32 इक्वल टू काय पाहिजे 50 बरोबर. त्यानंतर 68 -32 36. इक्वल टू 50. बरोबर आहे. आणि तो 36 जर आपण राईट साईडला घेतला तर काय येत आहे 14. 14. 36 त्या 50 मधून मायनस होईल काय येईल 14. 14. x इक्वल टू 50 minus 36 x इक्वल टू 14. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे कॅल्क्युलेट द लार्जेस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स लार्जेस्ट पॉसिबल नंबर that could have passed all the 3 examinations. तिन्ही एक्झामिनेशन मध्ये पास असणारे स्टुडंट्स मॅक्झिमम किती असतील असं विचारलं आहे. ऑप्शन्स आहेत 17, 16, 15 and none of these. So correct answer is 14. None of these. Okay. म्हणजे बघा क्वेश्चनमध्ये कॉम्प्लिकेशन कसं इन्क्रीज करता येतं. फक्त एकच काय केलं चेंज त्यांनी नेहमी ही व्हॅल्यू दिली की त्याच्यावरून बाकी सगळे एक एक मिळत राहतात. पण यांनी हीच व्हॅल्यू विचारली म्हणून कॉम्प्लिकेशन त्याचं वाढलं. आता आपण थोडंसं लॉजिकली वेगळ्या प्रकारे विचार करू. 2 एक्झाममध्ये पास किती आहेत आपल्या हा एक फॉर्म्युला आहे ना n ऑफ A युनियन B युनियन C चा बरोबर. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय घडतंय ते बघूया की असं का होतंय. n ऑफ A युनियन B युनियन C इक्वल टू असतो n ऑफ A प्लस n ऑफ B प्लस n ऑफ C मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B B इंटरसेक्शन C n ऑफ A इंटरसेक्शन C आणि प्लस n ऑफ A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C. यात आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहीत आहेत फक्त ही व्हॅल्यू शोधायची. सगळ्या व्हॅल्यू माहीत आहेत. n ऑफ A युनियन B युनियन C म्हणजे 50 बरोबर. n ऑफ A म्हणजे A या एक्झाममध्ये पास स्टुडंट किती आहेत 37. n ऑफ B म्हणजे B मध्ये पास स्टुडंट 24. n ऑफ C म्हणजे 43. 43. n ऑफ A इंटरसेक्शन B 19. B इंटरसेक्शन C 20
29 आणि प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तर फाइंड करायचं आहे आपल्याला एक्स, त्याला आपण गृहीत धरू वाटल्यास. याचं कॅल्क्युलेशन काय आहे ते बघा. 50 इक्वल टू ह्या तिघांचं ॲडिशन किती येते बघा. येस 10. 04. आणि या तिघांचं ॲडिशन, हे तिघही मायनस आहेत, तिघांचं ॲडिशन बरोबर आहे 68 प्लस एन ऑफ फिफ्टी इक्वल टू 104 माइनस 68 36 प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. आणि हाच 36 लेफ्ट साईडला घेतला तर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी 50 मायनस 36 इक्वल टू. आता हे या मेथडनी जास्त सोपं गेलं, कारण डायरेक्ट फॉर्म्युला आणि डायरेक्ट व्हॅल्यू. पण मग मेथड सिलेक्शन कसं, कधी काय वापरायचं, त्याच्यासाठी आपल्याला आधी या मेथडनी सोडून पाहणं गरजेचं होतं. व्हेन डायग्राम हा तर बेस्ट वे असतो नो डाऊट, पण तो कधी वापरायचा कधी नाही वापरायचा हे पण कळलं पाहिजे. इझी कधी जाणार ते, जर आपल्याला क्वेश्चनमध्ये ही व्हॅल्यू गिव्हन असली तर इझी जातो. पण हीच व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हटल्यानंतर सगळ्या थिंग्स अननोन होत राहणार. त्यापेक्षा फॉर्म्युला वापरून आपण डायरेक्ट इझिली फाइंड करू शकलो ते. त्यामुळे या प्रकारे सॉल्व करता येईल किंवा या प्रकारे. इथे तर डायरेक्ट व्हॅल्यूज टाकून दिल्या आपण. आता हे ॲटमोस्ट मॅक्झिमम वगैरे जे आहे ते आपल्याला लॉजिकली लक्षात यायला पाहिजे की हे जर संख्या जास्तीत जास्त यायची असेल एक्झाममध्ये पास होणाऱ्यांची, तर हे फेल होणारे 0 पाहिजेत, तेव्हा हे पास होणारे मॅक्झिमम होतील. एक जरी फेल झाला तरी ह्या 50 पैकी पास होणारे 49 होणार आणि ऑब्विसली ही संख्या बदलत जाणार. बरोबर, त्याच्यासाठी ते ॲटमोस्ट दिलं आहे फक्त, बाकी काही नाही. गॉट दिस? Yes, sir. आणि ही पण मेथड लिहून घ्या. घ्या नेक्स्ट कुठला? असाच आहे काय क्वेश्चन? तो काय सांगितलं त्या क्वेश्चनमध्ये पहा.
if n of a equal to 4 and n of b equal to 7, then what are minimum and maximum values of n of a union b? n of a युनियन b ची मिनिमम व्हॅल्यू काय असेल आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय असेल हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत 4, 7, 4, 11, 7, 11 आणि नन ऑफ दीज. 7 and 11. येस, 7 and 11. 7 and 11. सिंपल आहे. एन ऑफ ए युनियन बीचा रिझल्ट असतो एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ही व्हॅल्यू जर मॅक्झिमम यायची असेल तर मायनस काय नाही व्हायला पाहिजे याच्यातून, बरोबर आहे. एन ऑफ ए आणि एन ऑफ बी मधून मायनस काय नाही व्हायला पाहिजे, म्हणजे हा 0 पाहिजे. हा जर 0 झाला, पहा 4 + 7 मायनस 4 + 7 म्हणजे 11 मायनस. आता याची व्हॅल्यू 1 जरी झाली तरी 11 - 1 म्हणजे 10 येतोय. याची व्हॅल्यू 2 जर असेल म्हणजे 2 एलिमेंट कॉमन असतील तर 9 येते. पण मग हा मॅक्झिमम कधी येणार, जेव्हा ए इंटरसेक्शन बी 0 असेल, बरोबर आहे. दोन्हीमध्ये जर एकही एलिमेंट कॉमन नसेल तर मायनस काय होणारच नाही. आणि ए युनियन बी म्हणजे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी असेल, ती मॅक्झिमम व्हॅल्यू. एन ऑफ ए युनियन बी मॅक्सिमम. आता मिनिममचं काय होणार पण, बेसिकली यामध्ये काय घडतंय पहा. हा एक सेट आहे आणि हा एक सेट आहे. तर युनियन म्हणजे या सर्कलचे सगळे एलिमेंट, या सर्कलचे सगळे एलिमेंट, याला आपण ए म्हणणार आणि हा झाला बी. आता यांचं युनियन मॅक्झिमम कधी असेल जर दोन्हीमध्ये एकही एलिमेंट कॉमन नसेल तर. जर एलिमेंट कॉमन असले तर काय होतं, एलिमेंट कॉमन झाले समजा, इथे काय होणार, काही भाग जो आहे हा जो कॉमन वाला आहे तो भाग मायनस होणार. म्हणून ते सेपरेट असतील तर मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाली. आता मिनिमम कधी मिळेल, त्यांच्यात जास्तीत जास्त एलिमेंट कॉमन पाहिजेत. जास्तीत जास्त म्हणजे हा मॅक्झिमम पाहिजे. पण जास्तीत जास्त कॉमन किती येऊ शकतं त्याच्यामध्ये, ए मध्ये 4 एलिमेंट आहेत आणि बी मध्ये 7 एलिमेंट आहेत. दोन्ही कॉमन जास्तीत जास्त किती येऊ शकतात,
4. दोन सेटमध्ये जास्तीत जास्त कॉमन 4 येतील, कारण ए मध्ये 4च एलिमेंट आहेत, बरोबर. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू 4 + 7 - 4 इक्वल टू काय येतोय, ही झाली याची मिनिमम व्हॅल्यू. थोडक्यात काय, हा जिथं मॅक्झिमम तिथे हा मिनिमम, आणि हा जर मिनिमम तर हा मॅक्झिमम. त्यामुळं करेक्ट आन्सर 7,11. ओके, गॉट दिस? लक्षात आलंय? Yes. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट्स दोन सेटचा किंवा 3 सेटचाही कार्टेशियन प्रोडक्ट तो कसा घ्यायचा? कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय? फॉर दिस वन कन्सिडर एनी टू सेट. सपोज ए इज हॅव्हिंग द एलिमेंट्स 1, 3, 5, 7, 9 किंवा ठीक आहे 1, 3, 5, 7 4 एलिमेंट. And B is the set having the element suppose P, Q, R. नॉट नेसेसरी की दोन्हीमध्ये संख्याच पाहिजेत, दोन्हीमध्ये सिमिलर एलिमेंटच पाहिजेत, काही कॉमनच पाहिजेत, नॉट नेसेसरी. दोन सेट आहेत. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ दीज टू सेट्स इज डिनोटेड बाय A क्रॉस B. त्याला ए इंटू बी नाही म्हणायचं, ए मल्टिप्लाइड बाय बी नाही म्हणायचं, ए क्रॉस बी असंच रीड करायचं. इव्हन दो ते मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, आपला इंटू म्हणायची सवय असते. बेसिकली दिस इज द व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. स्केलर्स आणि व्हेक्टर्समध्ये येतात ते स्केलर प्रोडक्ट, व्हेक्टर प्रोडक्ट, हे व्हेक्टर मल्टिप्लिकेशन आहे, कारण इथं डायरेक्शनला इम्पॉर्टन्स आहे. ए क्रॉस बी म्हणजे या दोन सेटचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे, त्याला कार्टेशियन प्रोडक्ट म्हणणार आपण. तो प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय? इट इज द सेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी इज द सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेयर्स, ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेयर्स फ्रॉम ए टू बी. आता फ्रॉम ए टू बीला आपण असं लिहिणार, फ्रॉम ए टू बी, म्हणजे डायरेक्शन महत्त्वाची असते. द सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेयर्स फ्रॉम ए टू बी. मग त्यात ऑर्डर्ड पेयर्स म्हणजे काय हे आधी महत्त्वाची कन्सेप्ट. ऑर्डर्ड पेअर म्हणजे अशी पेअर, अशी जोडी की ज्याच्यात ऑर्डर महत्त्वाची आहे, म्हणजे क्रम महत्त्वाचा आहे. नावातच डेफिनेशन आहे. ऑर्डर्ड पेअर म्हणजे अशी पेअर की ज्यात ऑर्डर इम्पॉर्टंट आहे, ज्यात क्रम महत्त्वाचा आहे, अशी पेअर. म्हणजे काय? आपण एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहित असतो, x, y. This is ordered pair. This is not interval. लक्षात घ्या, आता इंटरवल नाही आहे, ही ऑर्डर्ड पेअर आहे. ब्रॅकेट जरी सारखा असला तरी पण अर्थ वेगळा आहे. जर आपल्याला असं म्हटलं 2, 3 ही इंटरवल आहे,
तर याचा अर्थ 2 पासून 3 पर्यंतचे किंवा 2,7, तर याचा अर्थ 2 पासून 7 पर्यंतचे सगळे रिअल नंबर एक्सक्लुडिंग 2 and 7 असा अर्थ इंटरवलमध्ये होतो. पण ही इंटरवल नाही आहे, ही पेअर आहे, म्हणजे जोडी आहे. जोडी आहे म्हणजे याच्यात दोनच संख्या आहेत, एक म्हणजे 2, दुसरी म्हणजे 7. त्या 2 आणि 7 या दोन संख्यांची जोडी. पण त्याला ऑर्डर पेअर का म्हटलं? आपल्याला पॉईंट्सवरून ग्राफ प्लॉट करता येत असतील, ग्राफवरती पॉईंट्स. समजा तुम्हाला सांगितलं की 2,7 हा पॉईंट प्लॉट करायचा आहे ग्राफवरती, त्यातला एक्स कोऑर्डिनेट कुठला? ग्राफवरती पॉईंट प्लॉट करता येतात ना. 2 हो हा, मग 2,7 हा जो पॉईंट आहे त्यातला एक्स कोऑर्डिनेट कोणता? किती? आणि वाय कोऑर्डिनेट कुठला? 2 इतका वेळ लागतं आपल्याला, म्हणजे असं काही फिक्स नसतं ना. म्हणजे समजा आपण एखाद्या वेळी आपल्याला वाटलं की नाही याला आज एक्स म्हणायचं आहे, मग आपण याला आज एक्स म्हणणार, याला वाय म्हणणार. 1-2 दिवसांनी आपला थोडासा मूड चेंज झाला की आपण याला वाय कोऑर्डिनेट म्हणणार, याला एक्स कोऑर्डिनेट म्हणणार, असंच ना. का प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं ना, बरोबर आहे. 2,7 असं लिहिलंय, याचा अर्थ कुणी काही घेऊ शकतं. ह्याला एक्स म्हणणार, कुणी याला वाय म्हणणार, कुणी ह्याला वाय म्हणणार, कुणी ह्याला एक्स म्हणणार, बरोबर ना. असंच असतं का ते? नाही हां, नाही मग प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असेल ना. समजा -3,4 असं म्हटलं आहे, मग कुठला एक्स कुठला वाय आज काही फिक्स नाही. ह्याला आपण वाय म्हणू शकतो, ह्याला एक्स म्हणू शकतो, चालतं ना असं? नाही नाही. हां, नाही नाही. मग कोऑर्डिनेट सिस्टममध्ये कुठेही गेलं, हा -3 म्हणजे काय? एक्स एक्स कोऑर्डिनेट. आणि 4 म्हणजे काय? एक्स 4 म्हणजे पण एक्सच. 4 म्हणजे हां, वाय कोऑर्डिनेट. वाय माहिती आहे ना, हे ग्राफ पॉईंट प्लॉट करणे वगैरे, मला वाटलं ते सोपं असेल म्हणून मी त्याचं एक्झाम्पल दिलं. वाय कोऑर्डिनेट 4 4 समजा पॉईंट असा लिहिला 2,1, एक्स कोऑर्डिनेट किती? 2 वाय कोऑर्डिनेट 4 हां, 1 1. याच्यामध्ये कधीही कुठेही आपण गेलो कोऑर्डिनेट सिस्टममध्ये, तर जो पहिला डिजिट आहे तो नेहमीच काय रिप्रेझेंट करतो, एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा डिजिट काय रिप्रेझेंट करतो, एक्स. वाय कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. हे प्रत्येक वेळी प्रत्येकाला सांगायची गरज असते का की आज याला एक्स म्हण आणि याला वाय म्हण, उद्या 2-3 दिवसांनी परत तुला जसं वाटेल तसं कर, असं चालतं का? नाही नाही. नाही. म्हणजे इथे क्रम महत्त्वाचा आहे, आणि तो क्रम फिक्स ठेवल्यामुळंच ते प्रत्येक वेळी सांगण्याची गरज पडत नाही. पहिला एक्स कोऑर्डिनेट असतो, दुसरा वाय कोऑर्डिनेट असतो, हे फिक्स राहिलं, सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे फक्त पॉईंट दिला की सांगता येतं. हे जे असतात याला म्हणायचं ऑर्डर्ड पेअर, जिथे क्रम महत्त्वाचा आहे. अशा पेअर्स, अशा जोड्या, आता हे जोड्याच आहेत फक्त, हे काही इंटरवल नाही आहेत. अशा पेअर्स, अशा जोड्या की ज्याच्यामध्ये त्यांचा क्रम महत्त्वाचा आहे, पहिला कोण दुसरा कोण, त्याला म्हणायचं ऑर्डर्ड पेअर. ओके. मग आता
कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस B म्हणजे काय? इट इज द सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेयर्स फ्रॉम A टू B. तर फ्रॉम A टू B म्हणजे काय? तर A या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची B या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंट सोबत एक जोडी तयार करायची. A या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची B या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंट सोबत जोडी तयार करायची. पण ती कशी? फ्रॉम A टू B म्हणजे त्यात पहिला एलिमेंट A या सेटमधला असला पाहिजे आणि दुसरा एलिमेंट B या सेटमधला असला पाहिजे. म्हणजेच त्याला आपण थेरॉटिकली डिफाईन कसं करणार? x, y किंवा त्याला a, b असं लिहा. x, y such that x belongs to A, y belongs to B. म्हणजे A क्रॉस B चा अर्थ काय? अशा एलिमेंटच्या जोड्या की ज्यातला x म्हणजे पहिला एलिमेंट A या सेटमधला पाहिजे, y म्हणजे दुसरा एलिमेंट B या सेटमधला पाहिजे. म्हणजेच आता आपण जर तो सेट लिस्ट मेथडमध्ये लिहायचं म्हटलं या एक्झाम्पलसाठी, तर काय? A या सेटच्या प्रत्येक एलिमेंटची B या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटसोबत जोडी तयार करायची. म्हणजे काय? 1, P, 1, Q, 1, R. बघा 1 ची जोडी या प्रत्येकासोबत झाली. ओके. त्यानंतर 3 ची जोडी प्रत्येकासोबत 3P, 3Q, 3R. 5P, 5Q, 5R. नंतर 7P, 7Q, 7R. हा झाला A क्रॉस B. बघा कुठली जोडी राहिली का ते? यातल्या प्रत्येकाची यातल्या प्रत्येकासोबत जोडी घेतली, A क्रॉस B मिळाला. किंवा तुम्ही असंही करू शकले असते 1P, 3P, 5P, 7P. नंतर 1Q, 3Q, 5Q, 7Q. 1R, 3R, 5R, 7R. कारण सेटमध्ये एलिमेंटची जागा बदलली जाऊ शकते. हा एलिमेंट लिहिला, नंतर हा लिहिला, परत हा लिहिला, परत हा लिहिला, चालतं. पण ही जे ऑर्डर्ड पेअरचा ब्रॅकेट आहे यांच्याच जागेची अदलाबदल चालत नाही. हा फरक लक्षात घ्या. ओके. मग आता जर इथं ऑर्डर महत्त्वाची आहे, डायरेक्शन महत्त्वाची आहे, तर याचा अर्थ B क्रॉस A हा डिफरंट यायला पाहिजे. बरोबर? B क्रॉस A म्हणजे काय? सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डर्ड पेअर्स फ्रॉम B टू A. म्हणजे याच्यात जो आधी तो ब्रॅकेटमध्ये आधी आणि याच्यात जो नंतर त्याचा एलिमेंट ब्रॅकेटमध्ये नंतर. साधं सिंपल लॉजिक आहे. ओके. सांगा बरं B क्रॉस A काय होईल मला? सेट. आता काय करायचं? B या सेटमधल्या प्रत्येकाची
ए या सेटमधल्या प्रत्येकासोबत जोडी घ्यायची, पण पहिला एलिमेंट बी मधला घ्यायचा, दुसरा ए मधला घ्यायचा. कशा होतील जोड्या? P, 1, P, 1, P, 3, P, 3, P5, P5, P7, P7. नंतर Q1, Q1, 3, Q3, Q5, Q7, Q5, Q7. R1, R1, R3, R3, R5, R5. R7. म्हणजे यामध्ये बी क्रॉस ए आणि ए क्रॉस बी हे दोन सेट सारखे आहेत का? आहेत का? नाही. नाही. ते दोन सेट सारखे नाही. नाही. बरोबर. कारण एलिमेंट दिसत आहेत क्लिअरली डिफरंट आहेत. क्रम बदलला, एलिमेंट बदलला. या प्रकारे आपण कार्टेशियन प्रॉडक्ट फाइंड करू शकतो. आता याचे काही आणखी रिझल्ट्स आहेत, आणखी काही प्रॉपर्टीज आहेत, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करूया. इथपर्यंत लक्षात आलं आहे कार्टेशियन प्रॉडक्ट म्हणजे काय आणि कसं शोधायचं ते? हो. ओके.